थँक्यू संकेतजी पाटील. आणि बघा ओवळा संघ या ठिकाणी आलाय. मात्र आज जर आपण विचार केला तर गायमुख घोडबंदर ते ठाणा इथे आज जम्बो मेगा ब्लॉक आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी ट्रॅफिक जॅम आहे. संडे असला की ट्रॅफिक तिथे असतेच. आजचा दिवस खूप महत्वपूर्ण दिवस आहे मित्रांनो, कारण आज आपण ही स्पर्धा गावदेवी दहिसर क्रिकेट क्लब यांच्या वतीने खेळत आहोत. आणि दहिसर गावठण मधील आगरी समाजाची महिला सौ अनघा जयेश पाटील म्हणजे आपल्या जितूची सौभाग्यवती आहेत त्या, यांना डॉक्टरेट PhD IT क्षेत्रात ज्यांना डॉक्टरेट PhD ची पदवी ही मिळाली आहे. आणि नक्कीच मी आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं आणि दहिसर क्रिकेट क्लबच्या वतीनं सौ अनघाताई यांना खूप खूप शुभेच्छा देतोय. ते आपल्या मंडळाचे खजिनदार मनोहर पाटील यांच्या सून आहेत आणि जितूची ती सौभाग्यवती आहेत. जितू, आमच्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि माझ्या मते तर मी नक्कीच सांगेल गावदेवी क्रिकेट मंडळाला की बघा हा आपल्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे. तर नक्कीच एक सन्मान ताईंचा या ठिकाणी व्हायला हवा संध्याकाळी. चला मॅचच्या दिशेने वळूया आपण. RK मोरवा वर्सेस ओवळा स्पोर्ट्स ओवळा या दोन टीमच्या दरम्यान आपण ही मॅच पाहतोय. मागचा आवाज तुम्ही ऐकलात, राई गावातील सुपुत्र संकेतजी पाटील यांचा आवाज. बघा RK मोरवा टीम कॅप्टन आणि ओवळा स्पोर्ट्स ओवळा टीम कॅप्टन नियम आम्ही तुम्हाला क्लिअर करतोय. ऑफ साईडला जे पत्रे आहेत त्या पत्र्याला चेंडू लागला, पत्र्याला चेंडू लागून आतमध्ये आला, धावा धावून काढायचे आहेत. पत्र्याच्या मागे चेंडू गेला, 2 धावा असतील. लेग साईडला जो पडदा लावलाय त्या पडद्याला चेंडूने स्पर्श केला, 1 रन असेल. डिक्लेअर 1. पडद्याच्या मागे जाऊ दे की पडद्याला स्पर्श जरी झाला तरी 1 धाव. एखाद्या खेळाडूच्या अंगाला लागून चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये गेला तरी ती 1च धाव असेल. ऑन साईडला झाडं आहेत, त्या झाडांच्या फांदीला जरी चेंडू लागला किंवा पानांना जरी चेंडू लागला तरी तो षटकार असेल, कॅच गृहीत धरला जाणार नाही. जे नियम आहेत ते नियम मी तुम्हाला सांगतोय. पडद्याला चेंडू लागला तर 1 धाव डिक्लेअर असेल. ऑफ साईडला पत्रे लावले आहेत, ते पत्र्याला चेंडू लागून बाउंड्रीच्या बाहेर गेला तर तो चौकार असेल. मॅच सुरू होण्याअगोदर आम्ही तो नियम तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. लक्ष्मीदास माची गोलंदाजी ट्रॅकवर आणि सर्वात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ खेळाडू ज्ञानेश्वर. मॅचची आतली कडा चाटून अगदी एसटीच्या बाजूला हा चेंडू पडला होता. महत्वपूर्ण मॅच. पहिला सामना आपण पाहिला भाईंदर वर्सेस पांडू. पांडू संघ त्या ठिकाणी विजयी झालाय. RK मोरवा वर्सेस ओवळा स्पोर्ट्स ओवळा या दोन टीमच्या दरम्यान आपण आजच्या दिवसाचा दुसरा सामना पाहतोय. नेक्स्ट मॅच आयोजक प्रायोजक तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळतील आणि त्यांच्या समोर असतील एक्सर ए चा संघ. दहिसर मास्टर्स वर्सेस एक्सर मास्टर्स. एक्सर ए. फुल टॉस आहे ऑन साईडला. लॉंग ऑन डीप मधून मंगेश पाटील वेगाने चेंडूला उचलण्यासाठी सिंगल इथे मिळणार. आज मला वाटतं सतीश ठाकूर दिसत नाहीयेत, ऑन दी वे आहेत. रमा ठाकूर देखील दिसत नाहीयेत, ते देखील कदाचित ऑन दी वे असतील. पुढे येऊन यावेळेस हवेत खेळलाय, मंगेश झेलच्या खाली पोहोचलाय, सेफ अँड फिल्डर आहे. पहिली विकेट डाऊन. मिलन पाटील परतीच्या मार्गी आउट. कदाचित ऑन दी वे असतील. पुढे येऊन यावेळेस हवेत खेळलाय, मंगेश झेलच्या खाली पोहोचलाय, सेफ अँड फिल्डर आहे. पहिली विकेट डाऊन. आणि RK मोरवा या टीमच्या विषयी जर म्हणायचं गेलं ना, येस शॉर्ट बॉल अगदी नटराज मुद्रेमध्ये हा स्ट्रोक कंप्लीट केलाय. उत्तम न 1 धाव असेल. वंडी पडद्याला चेंडू लागला तर 1 धाव असेल. रणजित पाटील दिसत नाहीत, गेले का अमेरिकेला? गेले का? ओके, लाईव्ह टेलिकास्ट कदाचित मॅच पाहत असतील. चांगला चेंडू आहे, खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढतोय. ऑफ साईडला चेंडूला पंच केलाय, 1 धाव इथे मिळणार. जय चेंडूला फील्ड करतोय. एका धावेने धावसंख्या झाली 5. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. आणि बघा नक्कीच काही विचार करत असेल जयेश, कदाचित झोपला असेल. मात्र नक्कीच ज्या ज्या वेळेस मॅचेस असतात 40+च्या, खास करून तुषार तुझ्या माहितीसाठी जयेश बघतोय मॅचेस. रणजित रणजित मी नक्कीच मॅचेस बघतो.
काल आपण कालचा दिवस जर पाहिला, पण सर्व मॅचेस आपण 5-5 ओव्हरच्या काल खेळवल्या होत्या. अंतिम सामना जो होता कालच्या दिवसातील, तो सामना फक्त आपण 4 ओव्हरचा खेळवला होता वेळेअभावी. आज देखील नक्कीच वेळेवर मॅचेस संपतील यात काही शंका नाहीये. दहिसरचं मैदान ऐतिहासिक मैदान आहे हे देखील. 1993 पाणी हवंय का? पाणी घ्या, पाण्याची बॉटल भरून ठेवा ना खेळाडू. द्या पाणी, घ्या पाणी, घ्या त्याला पाणी द्या. तुमच्यापैकी पाणी घेऊन कोणीही जाऊ शकतो मैदानाच्या आतमध्ये. 1993 रोजी मित्रांनो याच दहिसर क्रिकेट मंडळानं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून पहिली 40+ स्पर्धा या ठिकाणी ऑर्गनाईज केली होती. लक्षात ठेवा, इथून मुंबईच्या नगरीमध्ये 40+ क्रिकेटचा उगम झाला होता. ज्याप्रमाणे आपण राईचा वारंवार उल्लेख करतोय, 1989 तो काळ. त्या काळामध्ये 40+ क्रिकेटचा उगम अरुण कुमार वैद्य पटांगण म्हणजेच आज बालयोगी सदानंद महाराज महाराष्ट्राचे संत यांच्या नावाने त्या मैदानाची ओळख आहे. फुलटॉस आडव्या बॅटने चेंडूला खेळलाय, हवेत खेळला गेला चेंडू. हरेशनं प्रयत्न केला होता, अंगाला लागून चेंडू अडला जातोय. 2 धावा झाल्या आहेत. तिसऱ्यासाठी प्रयत्न होतोय, तिसऱ्यासाठी शूट होतोय. ज्ञानेश्वर स्ट्राईक एंडला थ्रो, तो देखील व्यवस्थित येत नाहीये. 3 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बघा एका साईडला जर आपण मी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ का म्हटलं, आणि दोघेही खरोखरच ज्ञानेश्वर दादांच्या विषयी म्हणायचं गेलं ना तर बघा 56 खूप जुने जाणते खेळाडू आहेत. 40+ क्रिकेट अजूनही खेळत आहेत. यावेळेस चांगला चेंडू आहे, आउटसाइड ऑफ स्टंप. चेंडू पडल्यानंतर आत वळतोय. खूप चांगले गोलंदाजी या ठिकाणी शिवम पहिली मॅच खेळतोय मला वाटते या सीझन मधली. यस नरेश भाऊ, 35 चा खेळाडू आहे. 40+ क्रिकेटमध्ये यंदा जॉईन झालाय आणि या सीझन मधील पहिली मॅच ऑन साइडला डाऊन द ग्राउंड मिड विकेटच्या दिशेने मिसफील्ड झालाय मेघाकडून. दोन्ही पायाच्या मधून चेंडू फरार झाला होता. बॅकअप साठी त्या ठिकाणी हरीश आलाय. 2 धावा मिळतील. आज नितेश नाहीये, आज मला वाटते चेतन राऊत नाहीये, त्याच्यामुळे नक्कीच या खेळाडूची वर्णी आज लागली आहे आर के मोरवा या टीम मध्ये. स्वागत आहे मित्रा तुझं. शिवम आगरी समाज सामाजिक संस्थेच्या या परिवारामध्ये तुझं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा क्रॉस बॅटर स्ट्रोक आहे, पाय नाडवण्याचा प्रयत्न प्रशांतने केला होता. चेंडू मागे निघून जातोय. हरेश चेंडूला फील्ड करतोय. एक धाव. फेकी चुकीची पुन्हा एकदा त्या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी विकेटवर फेकी न करता थोडीशी बाहेर ती फेकी केली होती, मात्र नरेशनं चेंडू व्यवस्थित गॅदर केला आणि ते ही विकेट प्राप्त केली आहे. उत्तम या ठिकाणी बाद होतोय. धावा झाल्यात फलकावरती 11. पाहायला मिळते. अगदी विकेटवर फेकी दहिसरचं न विकेट करता आणि थोडीशी बाहेर ती फेकी नेहमीच केली होती, मात्र या नरेशनं विकेटला चेंडू एक मॅजिक विकेट म्हणून देखील ओळख आहे या विकेटची. कारण कधी काय घडतं या विकेटवर कोणी निश्चित करू शकत नाही. मागचा जर मॅच आपण पाहिला एन एस बायनर वर्सेस पाणजू, फादर जॉन ज्यावेळेस स्ट्राईक एंडवर होते त्यावेळेस जो चेंडू टाकला गेला होता, अक्षरशः फादर देखील त्या ठिकाणी आश्चर्याने पाहत होते त्या ठिकाणी की चेंडू इतका खाली प्रमाणात बसू शकतो या विकेटवर. ऑफ साईडला कट करतोय चेंडू, जातोय स्वीपर कव्हर पॉइंटच्या दिशेने. एक धाव तर वेगाने पूर्ण केला. डबलचा कॉल. डेंजर झोन मध्ये बॅटर आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगली रनिंग पाहिली. धावा झाल्यात त्या 13. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आर के मोरवा वर्सेस ओळा स्पोर्ट्स ओळा या दोन टीमच्या दरम्यान आपण ही मॅच पाहतोय. एकसर संघाचं या ठिकाणी आगमन. वेलकम एकसर. पुन्हा एकदा प्लेसमेंट समोरच्या दिशेने बॉलर बॅक ड्राईव्ह केलाय. इथे विकेट, विकेट आणि विकेट. आणखीन एक विकेट मिस्टर ज्ञानेश्वरला परतावं लागेल. धक्का क्रमांक 3. धावा संख्या झाली ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमची 13. वेलकम एक्सर. पुन्हा एकदा प्लेसमेंट समोरच्या दिशेने बॉलर बॅक ड्राईव्ह केलाय. इथे विकेट, विकेट आणि विकेट. आणखीन एक विकेट मिस्टर ज्ञानेश्वरला.
चंद्रशेखर ओळेकर आणखीन एक स्टारकास्ट पैकी ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमच्या एक नक्कीच स्टार खेळाडू चंद्रशेखर ओळेकर. कागदोपत्री नक्कीच हा खेळाडू 40+ क्रिकेटमध्ये स्ट्रॉंग आहे. टर्न जायला टर्न पाहिला आपण, खूप चांगला स्विंग टर्न चांगला पाहिला आपण, मात्र लाईन थोडीशी खराब. आउटसाइड ऑफ स्टंप लेग ब्रेक केला होता हरेशनं हा चेंडू. व्हाईटचा इशारा येतो पंचांकडून. धावसंख्या झाली 14. फुल टॉस आहे ऑफ साइडला. लॉफ्टेड खेळ आहे. एक धाव इथे मिळणार. अनिल पाटील चेंडूला उचलतायत, थ्रो करतायत. नॉन स्ट्राईक एंडला अचूक थ्रो. वेल डन अनिल. धावा झाल्यात 15. मागचा मॅच बघा 30-35 मी नेहमीच म्हणतोय. धावसंख्या खूप महत्वपूर्ण आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. जयेश जलच्या खाली आहेत आणि वाईस कर्णधार आहेत आर के मोरवा या टीमचे. त्यांनी पकडलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद मिस्टर स्ट्रोक आहे. जयेश जलच्या खाली आहेत पडण्याचा सिलसिला आणि सुरू आहे. वाईस कर्णधार आहेत आर के तिथे एखादी मोरवा या पार्टनरशिप टीमचे. बिल्ट होणं पकडलाय ओला स्पोर्ट्स झेल. ओला टीम साठी गरजेचे संपलाय. आहे. कारण सध्याच्या घडीला म्हणायचं गेलं तर तो मराठी चित्रपट आला होता दे धक्का, तशा प्रकारे आताचं क्रिकेट सुरू आहे. धक्के पे धक्का दे धक्का. बघा आतापर्यंत जवळपास 4 विकेट गमावलेत ओलास टीमनं. क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळायचा होता. पुढच्या पायाला स्लाइड दिली होती स्लॉक स्लिपच्या प्रमाणे. हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता दिलीपनं. इथे देखील एक धाव. धावसंख्या 16. लॉस ऑफ 4th विकेट ऑन बोर्ड. समोरच्या दिशेनं मात्र मागे फिल्डर आहे मंगेश पाटील. सेफ हँड फिल्डर. आणखीन एक विकेट डाऊन. यावेळेस देखील धक्का क्रमांक 5 मिस्टर चंद्रशेखर ओळेकर. बॅक टू द पॅव्हिलियन. समोरच्या दिशेनं मात्र मागे फिल्डर आहे मंगेश पाटील. सेफ हँड फिल्डर. आणखीन एक विकेट डाऊन. न्यू बॅटर सतीश ठाकूर. बघा खिशामध्ये जर मोबाईल वगैरे असेल तर काढून घ्या. रमा ठाकूर आलेले आहेत. जिसका मुझे था इंतजार. ज्या खेळाडूची वाट पाहिली जात होती तो खेळाडू नक्कीच या ठिकाणी, कारण मेगा ब्लॉक आहे ठाण्याला, त्याच्यामुळे रमा ठाकूर थोडेसे उशिरा आलेत. वेलकम रमा ठाकूर, आपलं स्वागत आहे या ठिकाणी. हो ते तुमचा मेगा ब्लॉक असतो. ट्रॉपिक म्हणजे मेगा ब्लॉक तुमच्यासाठी. धावा 16. मॅचच्या दिशेने वळतोय मित्रांनो. सतीश ठाकूर स्ट्राईक एंडवर. समोर हरेश. फुल टॉस. यावेळेस देखील फटका मिस केलाय. प्रशांत आहेत मागे, सोडणार नाहीयेत. आणखीन एक विकेट आणि विकेट पडल्या जातात ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमच्या. हा जवळपास धक्का क्रमांक 6. सतीश ठाकूर देखील पट्टीच्या मार्गी. फटका मिस केला. प्रशांत आहेत मागे, सोडणार नाहीये. 2.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि 2.5 चेंडू मध्ये आतापर्यंत 6 विकेट गमावलेत ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमनं. ऑन हॅट्रिक वर हा गोलंदाज. या सीझन मधली पहिली हॅट्रिक या गोलंदाजाच्या नावावर लिहिली जाईल का? ऑलरेडी नक्कीच हॅट्रिक आहे त्याच्या नावावर. दमनच्या स्पर्धेमध्ये देखील त्याने हॅट्रिक पूर्ण केली होती. प्लेसमेंट सेन्सिबल क्रिकेट. एक धाव इथे मिळणार. खूप चांगलं क्रिकेट. थोडस लेझी क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव इथे मिळेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या पडकावर लागली तर 17 झाल्यात. येणारे 12 चेंडू आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये जवळजवळ मी तर म्हणणार 20 खूप महत्वपूर्ण धावसंख्या असेल. जवळजवळ तुषार आपण म्हणू शकतो 37 धावा देखील या विकेटवर खूप महत्वपूर्ण आणि खूप मायने ठेवतात, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तोच प्रयत्न करावा लागेल ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमला की 12 मध्ये 20 बनवायचे आहेत. आणि खास करून आरके टीमला हा विचार करावा लागेल. आतापर्यंत आपण नक्कीच धावफळक थोडासा थांबवलाय ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमचा. इथे या धावफळकाला मात्र वेग मिळता कामा नाहीये. याचा प्रयत्न आरके मोरवा टीमच्या गोलंदाजांना करावा लागेल.
अनिल पाटील. वेलकम. या ठिकाणी आगमन झाले आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार सन्माननीय जगदीशजी घरत साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. घरत साहेब आपलं हार्दिक स्वागत. विनंती करतो की आपण आमच्या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. अनिल गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस अपील डाऊन द लेग स्टंप पंच दर्शवत आहेत. पिचिंग जर आपण पाहिले तर लेग स्टंप सोडून थोडीशी स्माइल आहे नरेश म्हात्रे यांच्या त्या चेहऱ्यावर. खूप चांगला चेंडू टाकला होता. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता अनिल पाटील यांचा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. टॉस झाला. इथे चेंडू शोधावा लागला यष्टीरक्षक नरेश म्हात्रे यांना. सिंगल कंप्लीट झालाय. खूप चांगला चेंडू टाकला गेला होता. थोडस चेंडू फील्ड करताना नक्कीच त्या ठिकाणी चेंडू आता तो निसटला होता आणि याच कालावधीमध्ये मात्र सिंगल कंप्लीट केला गेला. धावा झाल्या 18. खूप चांगला चेंडू. पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू. खूप चांगली लाईन आणि लेंथ. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ठेवला गेला. कासेत आहे अनिल पाटील यांची. मात्र क्लिंग बोल्ड यावेळेस दांडी दांडी गोल अनिल पाटील घेतलाय. दिलीप पाटील यांचा बळी. आउट. क्लिंग बोल्ड यावेळेस यावेळेस ऑफ साइडला हा देखील चेंडू हवेत खेळला गेलाय. मागे शतरक्षक आहेत त्या ठिकाणी. मेघनाथ त्याने देखील टिपलाय झेल. संपलाय खेळ. विकेट डाऊन. विकेट क्रमांक यावेळेस ऑफ साइडला हा देखील चेंडू हवेत मिस्टर खेळला गेला. अभिजित देखील या ठिकाणी शतरक्षक आहेत. आहेत त्या ठिकाणी. काय सुरू आहे ओवळा टीमचं. ही मेघना पार्टनरशिप त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. फक्त येत आहेत हजेरी लावतायत खेळपट्टीवर आणि निघून जात आहेत. असा काही खेळ नवीन वर्षाचा ओळा स्पोर्ट्स टीम कडून सुरू आहे. मी सुरुवातीला म्हटलं 30 धावसंख्येपर्यंत जाणं गरजेचं आहे ओळा संघाला. हो चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. वेल डन अनिल. कॅब गोलंदाजी केले अनिलनं. अप्रतिम गोलंदाजी केले. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. फक्त एक धाव 2 विकेट. वेल्डन अनिल. अनिलसाठी टाळ्या व्हायला हव्यात. खूप चांगली गोलंदाजी अनिलनं केली आहे. चला या वळी आपण सन्मानाच्या दिशेनं या ठिकाणी आगमन झालंय आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार सन्माननीय जगदीशजी घरत साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी टीम कॅप्टन दहिसर मास्टर्स मिलिंद भगत यांच्या शुभ हस्ते केला होता. वेलकम जगदीश सर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कोळशेत संघाला मित्रांनो नक्कीच या ठिकाणी जर पाहिला पण ब्रेक आहे तर देखील आपल्या मंडळाची स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये मला जाणं गरजेचं आहे. धन्यवाद जगदीश सर. आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. धावा 18 झाल्यात. 24 मध्ये 18 बनवल्यात. शेवटचे 6 चेंडू मंगेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय नयन रमाना गोल. माफ करा नॉन स्ट्राईकला नयन आहे. फुल टॉस. आणि यास इथे जर आपण पाहिलं तर खूप चांगला चेंडू अपील या ठिकाणी केली गेली होती. वंडी मिळणार आणि बॅटर देखील सेफ आहे. पिचिंग जर पाहिलं आपण आउटसाइड ऑफ स्टंप पंच दर्शवत आहेत गुणेश म्हात्रे. ऑन साइड लॉफ्टेड फटका आहे. डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन डीपला चेंडू निघून जातोय. मिसफील्ड झाले. याला म्हणतात नशीब. हा येतोय ओवळा टीम साठी नशीबाचा चौकार. फिल्डर अगदी वेळेवर आला होता चेंडूला फील्ड करण्यासाठी. मेघनाथ मग त्या ठिकाणी ऑनसाइड लॉफ्टेड फटका डाऊन द ग्राउंड. स्लिप झाले. लॉंग ऑन डीपला चेंडू निघून जातोय. मिसफील्ड झाले. नशिबाचा चौकार. याला म्हणतात नशीब. आणि या 4 हाय धावा 23. 4 चेंडू मध्ये 7 धावा जरी बनवल्या ओळा टीमनं
तर एक चांगली फाईट ओळा संघ आर के मोरवा टीमला देऊ शकतोय. रेडी राहायचंय दहीसर टीम आणि एक्सर ए दोन्ही टीम कॅप्टन रेडी राहायचंय. वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न यावेळेस वेगाने बीट केलाय. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये मात्र एक धाव इथे मिळणार. दुसऱ्याचा प्रयत्न स्ट्राइक एंडला थ्रो वॉर्ड थ्रो क्या बात है वेल थ्रो. मेघनाथ आणि मेघनाथ काय थ्रो केलंय अगदी आणि हिटने मात्र रमा ठाकूरचं काम केलं फिट. स्ट्राइक एंडला थ्रो वॉर्ड थ्रो हा जवळ जवळ वेल थ्रो. 9वा फलंदाज बाद झाला रमा ठाकूर. आणि इथे मात्र अंतिम जोडी मैदानाच्या आतमध्ये अजय पाटील येत आहेत. शिवरायांचे खूप मोठे मावले आहेत असं म्हणू शकतोय. ऐतिहासिक जे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहेत त्या किल्ल्यांची चढाई नेहमीच करतायत अजय पाटील. आणि जी लेणी आहेत आपली खरोखरच जी काही आपली संपत्ती आहे खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं आपल्या देशाची जे करून ज्या लेणी असतील जे आपले किल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेत त्या किल्ल्यांवर नेहमीच त्यांची चढाई असते. आणि अशा काही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या कॅमेऱ्यामध्ये नेहमीच त्या टिपतायत. अशी एक नामवंत व्यक्तिरेखा अजय पाटील स्ट्राइक एंडवर. फुल टॉस आहे ऑफ साईडला. चेंडूला खेळले गेले एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू निघून जातो. एक धाव झाल्या दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो येईपर्यंत 2 धावे ते कंप्लीट झालेत. धावा झाल्या त्या 26. दोन चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. मंगेश पाटील गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मंगेश पाटील स्ट्राइक एंडला अजय यावेळेस आणि अशा रीतीनं ऑल आउट होतोय ओळा स्पोर्ट्स ओळा संघ. थांबला जातोय 26 या धाव संख्येवर आणि 27 धावा आर के मोरवा टीम साठी. मात्र कालचा सामना विसरला कामा नये. अशा 27 धावा नवघर संघानं एक्सर बी टीम समोर ठेवल्या होत्या. मात्र या 27 धावा करताना एक्सर बी चा संघ त्या ठिकाणी डगमळला होता. कुंजन ठाकूर चला मी विनंती करतो एक्सर ए टीम कॅप्टन कुमार म्हात्रे आणि दहिसर टीम कॅप्टन मिलिंद भगत आपण टॉस साठी यायचं आहे. सत्तावीस धावा. काल म्हटलं होतं की 27 धावा नाहीये तर ही सतावणारी धावसंख्या आहे आणि खऱ्या अर्थाने सतावणारी धावसंख्या एक्सर बी टीम साठी ठरली होती. अंतिम क्षणी आपण पाहिलं होतं 6 चेंडू 5 धावा. मात्र ती मॅच आली तब्बल 1 चेंडू आणि 3 धावेवर आणि अशा रीतीने नवघर संघ त्या ठिकाणी जिंकला होता. त्याच्यामुळे 27 धावा हे टोटल कमी नाही या मैदानावर. तरी हे टोटल कमी नाहीये. हे बेस्ट टोटल आहे. हे बेस्ट टोटल आहे. त्यासाठी तुम्हाला देखील कसरत करावी लागेल. चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण आणि कॅचेस खास करून खास महत्वपूर्ण असतील त्या विकेट या गोष्टीकडे तुम्हाला फोकस करावा लागेल. त्याच्यामुळे वेलकम किशोर पाटील आपलं हार्दिक स्वागत मित्रा. याच्यावर लक्ष मी म्हटलं ना की 27 धावा नाही तर 27 धावा या आहेत तब्बल सतावणारी धावसंख्या. चला कुमार म्हात्रे या टॉस साठी. आणि दहिसर टीम कॅप्टन आपण देखील यायचं. या मधल्या वेळेमध्ये टॉस होणं गरजेचं आहे.
या कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया हलकासा बदल, इन्व्हाइट करूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे सहकारी मित्र संकेतजी पाटील आहे ना. चला धन्यवाद भारत. दुसरा सामना सुरू आहे आजच्या दिवसातील. सर्वांना पुन्हा एकदा आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅच मित्रांनो आपण बघतोय एकसर ए विरुद्ध दैसर म्हणजे आयोजकांचा संघ आहे. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना आणि नाणेफेक देखील मला वाटतं तिकडे झाली आहे. चांगले सामने होत आहेत. स्पर्धा क्रमांक 7 आहे अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेची. आनंद या गोष्टीचा आहे की अनेक क्रिकेटपटूंना पुन्हा एकदा भेटता येतं आणि खासियत आहे अगदी 23 गावातील विविध खेळाडू आपली भावकी जपतात, आपले स्नेह वाढवतात आणि कदाचित या क्रिकेटच्या माध्यमातून थोडेसे एकमेकांचे व्यवसाय देखील वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न होत असतील. कारण अनेक अनेक व्यवसायाच्या संधी आहेत आणि त्या व्यवसायामध्ये जर कोणाला ठाण्याला मदत लागली तर मीरा भाईंदरचे करतील, मीरा भाईंदरला मदत लागली तर पालघरचे करतील. या सगळ्या गोष्टी आहेत आणि आजकाल सामाजिक स्थिती अशी आहे की जर आपण आपला समाज टिकवला नाही तर नंतर कठीण होईल. चंद्रशेखर ओळेकर गोलंदाजी मार्कवर स्ट्राइक एंडला बॅटर आहे लिजेंड खेळाडू टीम मार्के मोरवाचा लक्ष्मीदास माची. 9 सेकंडला मंगेश पाटील. शुभेच्छा देऊया दोन्ही टीमला. लक्ष्य आहे ते म्हणजे 27 धावांचं. पहिला चेंडू डेड ऑन स्पॉट आहे. हाई रन मिळेल का? नाही मिळणार. मंगेशला आल्या पावली परत जावं लागलंय. कॉल चुकीचा होता. दैसरचे मुन्ना समोर बसलेत मला वाटतं. दैसरचे मुन्ना जरा प्लीज या इकडे. संघ कॉल देत आहेत. पहिला चेंडू डॉट आलाय. ओ खाली राहिलाय, खाली राहिलाय. नाही काही करू शकणार इथे लक्ष्मीदास. ही खेळपट्टी अशी आहे ना जिकडे असे लीन स्पॉट्स आहेत. मला वाटतं एक जादूची खेळपट्टी असं आपण म्हणूया या खेळपट्टीला. त्यामुळे इथे खेळायचं असेल तर तुम्ही देखील जादूच करायला लागेल. 2 चेंडू निर्धाव. वॉटर बॉल. टप्पा पडल्यानंतर बाउन्स आहे. 3 चेंडू निर्धाव. 30 चेंडू मध्ये 27 ची गरज होती. आता 27 चेंडू मध्ये 27 ची गरज आहे. काला आहे तस्मे नवा. मॅच सोडणार नाही आहात तुम्ही. त्यामुळे इथे खेळायचं असेल तर अगदी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. व्हॉट अ मॅच. आणि बघा क्षेत्ररक्षणाचा जो फास आवडलाय ना तो अप्रतिम आहे. मगाशी जी चूक बाईंदरने केली ती ओळा करणार नाहीये. यानं हवेत खेळले. तिथे विकेट येणार आहे का? रमा ठाकूर नाही. इथे दुसरी धाव, दुसरी धाव. मंगेशचा चांगला कॉल. थोडीशी रिक्स घेतली इथे लक्ष्मीदास न मात्र या रिक्स मधून आले 2 धावा. धावसंख्येला सुरुवात होते. धारावी मातेचा गजर केला जातोय. 27 ची गरज होती आता 25 ची गरज आहे. मजा येणार आहे, मजा येणार आहे या मॅचला. कारण इथे केमिकल लोचा होणार आहे प्रत्येकाच्या मनामध्ये. ओ वाडे शॉट. यावेळेला जागा बनवली आणि डी झोन मध्ये चेंडू आहे. 1D आहे. थँक्यू व्हेरी मच अंपायर. आमचा प्रतिनिधी मला वाटतं तिकडे आहे. लक्ष घाला मनीष. चंद्रशेखर ओळेकर उंचपुरे खेळाडू पहिली षटक हाताळत आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. मगाचा चेंडू थोडासा डाऊन द लेग जाणारा होता. लक्ष्मीदास क्रीज मध्ये मागे आले नंतर त्यांनी टोलवलाय. फायनल क्रीज मध्ये डी झोन मध्ये 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 3. गडीबाद एकही नाही. 5 चेंडूचा खेळ संपलाय. लेट्स सी. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. इथे हा चेंडू डॉट येतोय. पहिल्या षटकात फक्त 3 धावा. वॉट स्टार्ट. सुपर स्टार्ट बाय ओवळा. त्यामुळे आता गणित बदलली आहेत. 30 मध्ये 27 करायच्या होत्या, आता 24 मध्ये करायचे आहेत. 24 म्हणजे रन बॉल गेम आलाय. त्यामुळे प्लान बदलावा लागेल इथे आर के मोरवा टीमला. मात्र बघा हे मैदान असं आहे ना तुम्हाला विचार करायला लावणारं मैदान. प्रत्येक स्थिती आपण पाहिजे तशी नसते. प्रत्येक वेळा तुम्हाला अनुकूल स्थितीमध्ये खेळायला मिळणार नाही. थोड्याशा प्रतिकूल मध्ये परिस्थितीमध्ये खेळायला शिका आणि कदाचित हेच मैदान, ही खेळपट्टी ही तीच गोष्ट सांगतेय की हे आव्हान आहे. त्या आव्हानाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. 24 मध्ये 24 ची गरज आहे. रमाक ठाकूर गोलंदाजी मार्कवर समोर आहेत. मंगेश पाटील.
पहिला चेंडू हवेत खेळलेत, मात्र इथे दुसरी धाव मिळणार का, दुसरी धाव मिळणार का, तर नाही मिळणार. वॉड थ्रो, सतीश ठाकूर या सामन्यामध्ये उशिरा आले, मात्र काय थ्रो दिलाय आणि ते परतावं लागेल लक्ष्मीदासला. पहिली विकेट आली आहे, इथे दुसरी धाव घेताना फलंदाज बाद होतोय. नवीन पॅटर्न स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये. सतीश ठाकूर अपेक्षित सुरुवात नाहीये आरके मोरवा संघाची, सामन्यामध्ये उशिरा मात्र आपण आले, बघतोय मात्र त्यांच्या जर जर्सीज बघितल्या तर श्री केसनाथ पाटील साहेब म्हणजेच लाडके आबा मोरवा गावचे, त्यांच्या माध्यमातून आपल्याला टी शर्ट्स या एकूणच आरके मोरवा संघाला प्राप्त झाले. त्यांचंही मनापासून कौतुक आहे. अनेक संघाच्या बाबतीत या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, स्पॉन्सर असतात आणि आबा म्हटलं तर निश्चितच मोठं नाव आहे मोरवा परिसरातील. आणि त्यांचे चिरंजीवी ते किशोरदादा पाटील सुद्धा उपस्थित झालेत. आज ते प्लेइंग 11 मध्ये नाहीयेत, कदाचित प्रॅक्टिस नसावी. आणि मगाशी भारतनं जशी माहिती दिली की मोरवाचा एक खेळाडू USA मधून ही मॅच पाहतोय, नो डाऊट रणजित पिंट्या. काही काळ तो नक्कीच दिसला आपल्या एकूणच आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या क्रिकेटमध्ये मोरवा संघाकडून खेळताना. रमा ठाकूर, वेल शॉट, गुड शॉट. हे मैदान मी असं म्हणेन चेतन साठी आहे असं म्हणेन, कारण चेतन म्हटलं तर चेतन जास्त क्रिकेट आरके मोरवाचं यंग मध्ये खेळलं नाही हे मी सांगू शकतो. मात्र अंडरआर्म क्रिकेट, अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असो किंवा अंडरआर्म ओपन क्रिकेट असो, हे चांगलं क्रिकेट तो खेळलाय. त्यामुळे त्याच्यासाठी हे मैदान चांगलं आहे, कारण त्याचं हे जे क्रिकेट आहे ना, अगदी ग्लान्स करणं, टच करणं, स्टिअर करणं, या सगळ्या गोष्टींसाठी तो प्रसिद्ध आहे. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 5. हे बघा, हे क्रिकेट आहे चेतन पाटीलचा. चांगल्या पद्धतीने धावा पूर्ण करतोय. संघाची ओळख नक्कीच आहे, काय पाहिजे या सामन्यामध्ये चेतनला पूर्ण कल्पना आहे आणि स्वतः टीम कॅप्टन आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि त्या रिस्पॉन्सिबिलिटीचा अतिशय चांगला वापर तो करताना दिसतोय. लेट्स सी, मंगेश पाटील ऑन स्ट्राईक. हवेत आहे, झेल नाही घेऊ शकत. क्षेत्ररक्षण खराब झालंय, बॅकअप चांगला आहे, एकच धाव मिळेल. चुकीचा फटका होता मंगेशचा, मात्र निश्चितच स्वतःला सावरेल लवकर, कारण आतापर्यंत दोन्ही फटके मंगेश थोडीशी हवेत खेळलाय. आणि बॅटचा जर त्याची ग्रीप बघितली तर भरपूर दांड्याच्या वरच्या बाजूला तो बॅट पकडतो. ती त्याची खास स्टाईल आहे, प्रत्येकाची एक वेगळी स्टाईल असते. कारण मंगेशच्या फटक्यामध्ये खास करून फोरहँडचा वापर, डाव्या हाताचा वापर जास्त असतो. रमा ठाकूर वन्स अगेन, चेतन पाटील साडी. हा चेंडू खराब होता, खराब होता. मोठा फटका जरी मारला असता तरी एकच धाव असते, मात्र हा चेंडू आपण बघतोय वाईड आहे. गुणेश म्हात्रे पंचाच्या भूमिकेत, तसेच स्क्वेअर लेग पंच महेंद्र शिंदे सर यांना पाहू शकता तुम्ही. वाईड बॉल, एक धाव येते. धावसंख्या 8 झाली आहे. सरासरी जर बघितली तर अगदी 6च्या खाली आहे. वेल प्लेड, वेल प्लेड. पुन्हा एकदा अगदी दिशा दाखवली आहे, चेंडू पॉइंटला आहे. थोडस फंबल झाले, एकच धाव मिळणार आहे. मात्र ओढा टीमला या धावा देखील अडवाव्या लागतील, पर्याय नाही त्यांच्याकडे. चला, दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी या. लिस्ट जर तुमची झाली असेल अपडेट तर या टॉस साठी. आपण या षटकानंतर लगेच टॉस करणार आहोत. फुल पिच डिलिव्हरी होती, फुल टॉसर घेऊन चांगला ड्राईव्ह डाऊन द ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतोय. ज्ञानेश्वर आहे तिकडे, मात्र ही दुसरी धाव कठीण असेल का, तर नाही. या 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट बाय द कॅप्टन. धावसंख्या 11 झाली आहे आणि मंगेशचं कौतुक करीन, कारण शेवटचा बॉल होता आणि त्याला पूर्ण कल्पना होती इथून 2 धावा येणं गरजेचं होतं. तर या धावसंख्येचा पाठलाग व्यवस्थित आहे असं समजू शकतो. 27चं टार्गेट होतं, झालेत 11, म्हणजे अजूनही करायचे 16. आज अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. चला, टीम कॅप्टन या प्लीज, आपण लगेच टॉस करून घेऊया. येस, दोन्ही मला वाटतं टीम कॅप्टन आहे तिकडे. सन्माननीय जगदीश घरत साहेबांना विनंती करतो, या साहेब आपल्या शुभस्ते आपण टॉस करूया. जगदीश घरत साहेबांना विनंती करतोय, त्यांच्या शुभस्ते आपण लगेच टॉस करून घ्या पुढच्या मॅचची. आयोजकांचा संघ आपल्याला म्हणजेच गावदेवी दहिसर मास्टर्स वर्सेस एक्सर ए मास्टर्स. ग्राउंड मध्ये जर कोणाला जर चष्मा भेटला तर आमच्या पॅव्हलियन बॉक्स मध्ये जमा करा. NS भाईंदरच्या खेळाडूचा तो चष्मा आहे, प्लीज. नंबरचा चष्मा आहे तो, कोणाला भेटला तर सांगा प्लीज. मिलिंद देते गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट बॉल आहे, काय पुलचा फटका आहे, अफलातून फटका आहे.
मिळतील धावा. 4 धावा. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. प्रेशर रिलीज करणारा हा चौकार. मिलिंद येते गोलंदाजी शुभम शॉट बाय शॉर्ट चेतन. बॉल आहे खराब कॅप्टनचा चेंडू होता आणि फटका त्याच्यावर योग्य समाचार आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी शॉर्टआउट केलेली जागा होती फटका खेळण्यासाठी. चेतनचा क्लास फटका. मिलिंद पाटील पुन्हा एकदा खराब चेंडू आहे. अजून एक चांगला स्लाइस. किती धावा इथे मिळतील? लेट्स सी द अंपायर डिसिजन. वंडी आहे. फटका अप्रतिम आहे. चला टॉस पुढच्या मॅचचा टॉस करतोय दहीसर वर्सेस एक्सरे. जगदीशजी गरज साहेब सहखजिनदार आपल्या आगळीकोळी समाज सामाजिक संस्थेचे त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक. येस कोणत्या संघाला नाणेफेक जिंकलंय? दहीसर म्हणजे जगदीश गरज साहेबांचा हात आयोजकांच्या बाजूने आहे. थँक्यू. चांगला चेंडू आहे. इथे देखील टर्न केलाय चेंडूला. चांगला ग्लांचा फटका. एक धाव मिळेल इथे. वेल प्लेड चेतन पाटील. दोन्ही कर्णधारांचा आपण खास सन्मान करूया. अजून एक धाव मिळते इथे. ओके ओके. चांगली बॅटिंग चेतननं एकूणच या षटकामध्ये संपूर्ण वसुली केल्या. आतापर्यंत जर विलं 4 चेंडूमध्ये तब्बल 7 धावा इथे वसूल केलेत. वेल प्लेड. म्हणजे आता विजयासाठी फक्त आणि फक्त 9 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा अगदी शेवटपर्यंत वाढ बघितली चेंडूची. नंतर टॅप केलाय कव्हर पॉइंटला. क्षेत्ररक्षक थोडस फंबल झाले. एकच धाव मिळेल. बघा लाईव्ह जे प्रेक्षक बघतायत किंवा ऐकतायत आम्हाला त्याच्या माहितीसाठी थोडीशी कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे. आवाज कमी येतोय. आमचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे कालपासून डिकस्पोर्टच्या माध्यमातून आणि आमचा जो ऑपरेटर आहे त्याच्या माध्यमातून. मात्र आवाज व्यवस्थित येत नाहीये. प्रयत्न सुरू आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह चांगला आहे. आर के मोरवाला पूर्ण कल्पना या मैदानात कसं खेळायचं आहे. गुड क्रिकेट बाय मंगेश. गुड क्रिकेट बाय चेतन. इथे ओळा संघानं भरपूर धावा या षटकात खर्च केले. तब्बल 9 धावा. त्यामुळे आता प्रेशर पूर्णपणे रिलीज झालाय. विजयासाठी आता 12 चेंडू मध्ये फक्त 7च धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारले. एक्सरे तुमची बॅटिंग आहे आणि डगआउट आमच्या बाजूला आहे. टीम एक्सरे कुमार दादा अँड कंपनी. बारा चेंडू 7 धावांची गरज. आर के मोरवा संघाला विजयासाठी. तर गोलंदाजी मार्कवर आता येतोय दिलीप. सन्माननीय प्रदीपजी भोईर साहेब इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम साहेब. या मान्यवर कक्षामध्ये आसन असतं. हा चेंडू डाऊन द लेग आहे का? यस आहे. वाईटचा इशारा. अमांतर धाव. व्हाईट बॉल येतोय. आता फक्त 6 धावांची गरज आहे. 12 चेंडू 6 धावांची गरज आहे. बघा 30 ते 35 धावा तुमच्याकडे असणं किती गरजेचं आहे. त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये कामगिरी चांगली झालीच पाहिजे. पुन्हा एकदा चेंडू अगदी डाऊन द लेग आहे. व्हाईट बॉल. हे चालणार नाहीये मित्रा. एक तर धावा कमी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त समोरच्या संघाला मदत करतायत. दॅट्स नॉट फेअर. गोलंदाजी मध्ये जर बघितलं तर वेग जास्त आहे मात्र लेंथ चुकीची आहे. दिलीप या वेळेला आपण बघतोय आता आउटसाइड ऑफ स्टंप मध्ये टाकायला लागेल. 3 चेंडू वाईड. टीम एक्सर डगआउट या बाजूला आहे. लगेच यावं लागेल. जास्त वेळ घेऊ नका. या मॅच नंतर तुमची लगेच मॅच आहे. नेक्स्ट बॉल. हा योग्य चेंडू आहे. ड्राईव्ह बघा. अफलातून ड्राईव्ह आहे. धावा पळत पूर्ण कराव्या लागतील. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय चेतन. अफलातून रनिंग बिटवीन द विकेट. हे दोन्ही खेळाडू ना अगदी रोज धावतात. मोरवा ते धारावी. धारावी ते मोरवा. ओ यावेळेला चेंडू हवेत खेळले. हा झेल होणार का? इम्पॉर्टंट आहे. ओ एका हातात झेल. क्या बात आहे. हे आहे ओवळ्याचं क्रिकेट. अगदी आवडा पकडावा तसा हा झेल टिपलाय.
ओ एवढा चेंडू हवेत मंगेशने खेळले try केलं, त्याला झेल match होणार संपवू का शकतो. इम्पॉर्टंट मात्र आहे फसलाय, ओव्हर प्रयत्न फसलाय. एका हातात झेल. आणि रमा ठाकूरनीच मला वाटतं सांगितलं होतं की अरे काय सिंगल काढताय मारा. नवीन बॅटर आता आपण बघतोय क्रमांक 4 वर येतोय मेघनाथ मात्रे. दिलीप शॉर्ट बॉल आहे, कट केलाय, जास्त धावा नाहीये, एकच धाव मिळणार आहे. डी झोन मध्ये बॉल आहे. थँक्यू. इक्वल अप झालेलं आहे. 1 टू विन. एका धावेची गरज. टीम आर के मोरवा संघाला विजयासाठी अजूनही तब्बल 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मगाच्या पहिल्या सामन्यामध्ये पांजू संघानं 7 गड्यांनी सामना जिंकला. 5 चेंडू बाकी ठेवले होते. आता एका धावेची गरज आहे. चेंडू द्या लगेच प्लीज. करण प्लीज द्या बॉल द्या लगेच बॉल द्या. एका धावेची गरज आहे. ओळा संघ हताश असेल कारण अपेक्षित धावसंख्या झाली नाहीये. कदाचित थोडस प्लॅन देखील चुकलंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चान्स घेत आहेत मोरवेचे खेळाडू की थोडीशी ताकद आजवायला हरकत नाही. बघूया चेंडू जातोय का बाहेर. नरेश मात्र विचार करत असतील की यार मी केला असतं हे. एका धावेची गरज आहे. मेघनाथ मात्रेचा वेगळा प्रयत्न आहे. आता स्लीप आणणे. षटकार मारला तर 500 रुपये आहेत. उत्तम ठाकूर मार्फत. ओ चेंडू खाली राहिलाय. डॉट बॉल येतोय. अजूनही एका धावेची अपेक्षा टीम आर के मोरवा संघाला विजयासाठी. षटकारासाठी 500 रुपये आहेत विकेट किपर कडून. मिस टाइम स्ट्रोक आहे. हा झेल होणार का. ओ झालाय मेघनाथ मात्रे बाद. आणि काय स्लेजिंग केली आहे. अफलातून स्लेजिंग. षटक देखील संपलंय. त्यामुळे आता नवीन बॅटर. हा झेल होणार का. शेवटचं ओव्हर उजाडलंय. झालंय, मॅच संपलेली नाही आहे झालंय. अजून. एका धावेची गरज आहे. नवीन बॅटर क्या बात आहे. आमचा वर्ग मित्र दीपेश नॉन स्ट्राईक एंडला जाणार आहे तो. चेतन स्ट्राईक एंडला असेल. 1 टू विन. मात्र किती संघर्ष करायला लावणार आहे तो म्हणजे टीम ओवळ्याचा संघ. सन्माननीय निलेश पाटील आई भाऊदेवी मास्टर टीमचे त्यांच्याकडून चिकन साठी अतिशय चांगला आर्थिक सहकार्य आले. त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. ड्राईव्ह हा झेल झाला असता मात्र चेंडू हाताला लागून हेडला लागलाय. इथे एक धाव कंप्लीट होते आणि आर के मोरवा संघाचा विजय. आणि पहिला सामना बघा अगदी 7 गड्यांनी जिंकला होता. टीम पाणजून 5 चेंडू ठेवले होते. याही सामन्यात तीच परिस्थिती. आर के मोरवा संघ जिंकलाय. 7 गड्यांनी जिंकला आणि 5 चेंडू त्यांनीही बाकी ठेवलेत. हा देखील एक योग आहे. अभिनंदन आणि तितकंच कौतुक टीम ओवळ्याचं. तर अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात या मॅच येत होत्या ती चांगली गोष्ट आहे. अभिनंदन आर के मोरवा टीमचं. आणि लगेच त्यांनी आपला डगआउट शोधावा अशी अपेक्षा आहे. चला एकसर ये समोर या लवकर एकसर ये. तुमची बॅटिंग आहे. सन्मान्य निलेश पाटील साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचा लगेच विशेष सन्मान आम्ही मुख्य मंचावर करतोय. आणि त्यांच्या वतीनं आमच्या एकूणच या स्पर्धेसाठी चिकनसाठी खास आर्थिक सहकार्य. थँक्यू व्हेरी मच. भाऊदेवी मास्टर टीमचे खेळाडू आहेत आणि त्यांचा आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. 2 सामने संपलेले आहेत. तिसरा सामना आता गावदेवी दहिसर विरुद्ध एक्सर ए. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. या एक्सर ए टीम चला लवकर या. सगळे खेळाडू 4 इथून येत आहेत, 2 तिथून येत आहेत, 1 तिथून येतोय. असं काय आहे. एक्सरचं काहीतरी वेगळं गणित आहे. चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच
कोण असेल मॅन ऑफ द मॅच? नाव आहे हरीश पाटील. 3 धावा, 3 गडी बाद. या हरीश, आपण मॅन ऑफ द मॅच आहात. हरीशला खास टी शर्ट देऊन आपण त्याचा गौरव करूया. मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट घ्या प्लीज. दहिसर संघाला विनंती करतोय. हरीश वर ये. 3 विकेट आमचा वर्ग मित्र आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्यातून गोलंदाजी राहिली आहे. वेल्डन हरीश. आणि निलेशजी पाटील साहेबांनाच विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊया. निलेशजी पाटील या प्लीज. जयंत कदम साहेबांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट आपण देऊया. अभिनंदन अभिनंदन इथे हरीशचा. आणि पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. भरपूर आनंद आहे हरीश मित्रा. आणि हरीश म्हटलं तर जवळा स्पेशल आहे, तर त्याचं खूप सारं स्वागत आणि त्याचं अभिनंदन. वेल्डन मित्रा. चला पुढच्या मॅच कडे वळूया. अनेक मान्यवर इथे येत आहेत, त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. पुढचा सामना देखील तितकाच इम्पॉर्टंट आहे. एका बाजू